ट्रेडिंगमध्ये लॉस घेणं समस्या नाही आहे, तर तो लॉस एक्सेप्ट करणं आणि तो लॉस रिकव्हर करणं ही एक नवीन ट्रेडरची सगळ्यात मोठी समस्या असते, जे नवीन ट्रेडर लवकर समजत नाही. तर तुम्हाला ह्या व्हिडिओत मी तेच सांगणार आहे की जो ट्रेडिंगचा आपला लॉस झालेला असतो तो लॉस रिकव्हर कसा करायचा आणि तो लॉसला एक्सेप्ट करून एक आपली नवीन ट्रेडिंग जर्नी आपण स्टार्ट कुठून करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओला तुम्ही स्टार्टिंगला आले म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओला आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण एक प्रोफेशनल फील्डमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही व्हिडिओ बघताना काही गोष्टी स्किप केल्या तर त्या तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर जेव्हा मार्केटमध्ये एक नवीन ट्रेडर येतो, समजा त्याने 10,000 20,000चं कॅपिटल आणलंय, समजा 10,000चं कॅपिटलवरनं तो 20-30 हजारापर्यंत जातो आणि त्याच्यानंतर 20-30 हजाराच्या नंतर तो प्रॉफिट जनरेट करतो. त्याच्यानंतर त्याला कॉन्फिडन्स येतो, तर तो कॉन्फिडन्स नसतो, तो त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स येतो. समजा त्यांनी जेव्हा 20-30 हजाराचा प्रॉफिट जनरेट केला 10,000च्या कॅपिटलवरनं, मग तो त्याची क्वांटिटी वाढवतो, तो त्याचा रिस्क वाढवतो आणि त्याच्यानंतर त्याचं अकाउंट खाली होऊन जातं. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल किंवा तुमच्यावरती तशी वेळ तुमच्यावरती आलेली असेल. मी आजच एका ट्रेडरसोबत बोललो, त्याची सेम कंडिशन होती. त्यांनी $200वरनं $600 प्रॉफिट केला आणि $600वरनं त्यांनी अकाउंट त्याचं झिरो केलं. तर हे का होतं? हे त्याची असते पोझिशन सायझिंगमुळे हे त्याचं लॉस झालेलं असतं. तर तुमचे मार्केटमध्ये दोन टाईपचे ट्रेडर असतात. एक म्हणजे डिसिप्लिन ट्रेडर असतो, तो त्याचा डेली एक स्मॉल प्रॉफिटची अमाऊंट तो त्याच्या घरापर्यंत घेऊन येतो, पण मग ते एकदम बोरिंग काम आहे. आणि दुसरा ट्रेडर असतो जो एक्साइटमेंटमध्ये असतो, तो इमोशनल ट्रेडिंग करतो. त्याला स्टार्टिंगला मोठा प्रॉफिट झालेला असतो, पण नंतर त्याला लॉस सगळ्यात जास्त झालेला असतो. तो मार्केटमध्ये 2-3 वर्षापासून सर्व्हाइव्ह करतोय समजा, पण मग तो लॉसमध्ये आहे. त्याला तो म्हणजे लूपमधनं बाहेर निघालेला नाहीये. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुमचं लॉस रिकव्हर करण्याचा पॉईंट नंबर फर्स्ट म्हणजे लॉस एक्सेप्ट करणं. आता नवीन ट्रेडर तीच मिस्टेक करता की ते लॉस एक्सेप्ट करत नाही. आता जवळपास मी चांगलं बघतो की काही लोक समजा दिवसाला ₹1,000 प्रॉफिट झालाय, ₹2,000 प्रॉफिट झालाय, तर ते त्या दिवशी थांबत नाही. ते ओव्हर ट्रेडिंग करून समजा आता ₹1,000 लॉस झाला ओव्हरऑल, तर ते तरी ओव्हर ट्रेडिंग करून अजून त्यांचं 10,000चं समजा कॅपिटल आहे, 1,000 लॉस सहन केला असता तर ₹9,000 शिल्लक राहिले असते, पण नाही. तर 1,000 लॉस सहन न करता ते पूर्ण 10,000 वरती ट्रेड बायसेल करून त्यांचं अकाउंट खाली करून टाकतात. ट्रेडर सांगतात मी लॉस रिकव्हर करेल, पण हे बोलणं त्यांना सोपं वाटतं, पण मग ते रियालिटीमध्ये तसं वागत नाही. ते एका स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहत नाही, ते एका रूल्सवरती स्टिक राहत नाही. त्यांना रोज वेगवेगळी गोष्ट पाहिजे असते, त्याच्यामुळे ते लॉसमध्ये जातात. पॉईंट नंबर सेकंड म्हणजे तुमचं जर्नल आणि आयडेंटिफाय मिस्टेक्स. तर नवीन ट्रेडर जर्नल मेंटेन करत नाही, तर त्यांच्या मिस्टेक्स मागे जाऊन बघत नाही की आपण काय मिस्टेक केलाय. तर प्रत्येक ट्रेड म्हणजे जी बी ट्रेड करता तुम्ही त्या ट्रेडिंग जर्नलमध्ये लिहित जा. त्याच्यात तुम्हाला कळेल की आपलं काय चुकलंय, काय नाही चुकलंय, आपली एंट्री चुकली का, एक्झिट चुकलंय का, आपला सेटअप चुकलाय, आपलं नेमकं चुकलं तरी काय ते आपल्याला तुम्हाला ट्रेडिंग जर्नलमध्ये कळेल. आणि जे चुकलेली गोष्ट आहे ती तुम्ही टिक करू नका. हे एक तुमचं ट्रेडिंग जर्नलचं काम झालं. तुमचा 3 नंबरचा पॉईंट येतो म्हणजे सिंगल स्ट्रॅटेजी रूल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा एक नवीन ट्रेडर असतो तो एका स्ट्रॅटेजीवरती स्टिक नसतो. आता समजा मी सुद्धा स्टार्टिंगला जे होतो 2-3 वर्ष समजा लॉसमध्ये होतो, त्या लूपमध्ये होतो. मी जर्नल टाइम टू टाइम मेंटेन केलं नाही, मी एक स्ट्रॅटेजीवरती स्टिक केलं नाही. माझ्याकडे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी पहिल्यापासून होती, पण मी त्या स्ट्रॅटेजीवरती बिलीव्ह केलं नाही. बिलीव्ह सिस्टम माझं स्ट्रॉंग नव्हतं. ते नवीन ट्रेडरचं चुकतं. तर जसं काही आता तेच की जे ट्रेडर्स असतात समजा 2-3 वर्ष मार्केटमध्ये झाले, ते त्यांच्या स्ट्रॅटेजीवरती फोकस, एक स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहत नाही. नवीन ट्रेडर्स त्यांचं इंडिकेटर चेंज करतात, त्यांचा टाइम फ्रेम चेंज करतात, त्यांचे रूल चेंज करतात आणि त्याच्यानंतर त्यांना रिझल्ट जो येतो तो येतो झिरो. तर झिरो येण्याचं कारण त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण तुम्ही स्वतःला आजच कमिटमेंट करा की मी 90 दिवस किंवा 6 महिने 1 वर्ष एका स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहील. हे तुम्ही नक्की करा, तुम्हाला त्याच्याने रिझल्ट भेटेल. जेव्हा तुम्ही एक स्ट्रॅटेजी फॉलो करता कन्सिस्टन्सी, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येतो, हे तुम्ही लक्षात राहू द्या. तुमचा पॉईंट नंबर 4 येतो म्हणजे तुमचे डेलीचे रूल्स. तुम्ही रूल्स डिसाईड करा, तुमचे जे पण रूल्स असतील ते. जसं तुम्ही रूल्समध्ये फिक्स करा तुमचा डेलीचा स्टॉप लॉस किती, तुमच्या डेलीचा ट्रेड किती, दिवसाला तुम्ही रिस्क पर डे किती दिलेला आहे, म्हणजे दिवसाचा मॅक्सिमम लॉस किती दिलेला आहे, तुम्ही तुमच्या सेटअपवरती ट्रेड करताय का, तुम्ही कोणता सेटअप घेतलाय, त्या सेटअप तुम्ही लिहून ठेवा. मला ह्याच सेटअपवरती ट्रेड करायची. ह्या जे XYZ तुमचे जे अजून काही रूल्स असतील ते तुम्ही त्याच्यात ऍड करा. हे सगळे रूल्स तुम्ही फॉलो करा. याच्याने नक्की तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये इम्प्लिमेंट दिसेल. एवढं लक्षात राहू द्या की मार्केट कोणालाही पैसे देत नाही. जो मार्केटमध्ये डिसिप्लिन, पेशन्स फॉलो करतो, मार्केट त्यालाच रिवॉर्ड देतो. मार्केटला माहित नाही आपण गरीब आहे का आपण अमीर आहे, आपल्याला पैशांची गरज आहे का नाही आहे, कोणावरती किती लोन आहे, कोणावरती किती EMI पेंडिंग पडलेला आहे. मार्केटला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मार्केट फक्त टेस्ट करतो की जो डिसिप्लिन आहे, जो त्याचे रूल्स फॉलो करतोय, जो एकदम बोरिंग
बोरिंग काम रेग्युलर करतोय, मार्केट त्यालाच रिवॉर्ड देणार. त्याच्यामुळे तुम्ही डिसिप्लिन राहा, पेशन्स राहा तुमच्या सेटअपवरती आणि 4-6 महिने हे जे मी पॉईंट सांगितलेले ते तुम्ही फॉलो करून बघा. तुम्हाला नक्की रिझल्ट येणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा की काय रिझल्ट येतो, काय नाही, व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेशन भेटेल पुढच्या नवीन व्हिडिओसाठी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.